नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपले व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेनेक्स या कंपनीच्या लिक्विड एन्ड्रोडॅक BHS या औषधाबाबत त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल तर या एन्ड्रोडॅक BHS औषधाचे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये नक्कीच त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळत असतात. मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये नेहमीच त्या ठिकाणी करत असतो. मग मित्रांनो, आपण या एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा वापर आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात? या एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा वापर आपण आपल्या या पशूंमध्ये का करायला पाहिजे? कुठल्या आजारांमध्ये करायला पाहिजे? या औषधाचा डोस आपण कसा द्यायला पाहिजे? की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल तर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे काही आजार आहेत तर ते लवकरात लवकर ठीक करणे हे खूप गरजेचे आहे. खास करून आपले जे लहान करडं कोकरं असतात तर त्यांच्यामध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला आणि आपण तो लवकरात लवकर त्या ठिकाणी कव्हर केला तर निश्चितच आपल्याला चांगले फायदे त्यामुळे पाहायला मिळतात. परंतु त्या ठिकाणी जर आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा उशीर त्या ठिकाणी झालेला असेल तर मग त्या ठिकाणी आपल्या या पशूंमध्ये त्यांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. मग मित्रांनो, आपण हे जे आपल्याला समस्या पाहायला मिळत असतात तर त्या कशा पद्धतीने टाळू शकतो? आपण आपल्या या पशूंमध्ये या एन्ड्रोडॅक BHS औषधाचे जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी कसे घेऊ शकतो? तर त्या विषयावरती आज आपण माहिती घेऊया. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपन करत असताना आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील, जर त्यांच्यामध्ये आपल्याला सर्दी असेल, खोकला असेल, कफ असेल यांसारख्या समस्या जर त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी उद्भवू शकतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांना सर्दी सुरुवात होते तर त्या ठिकाणी त्यांच्या नाकामधून स्वच्छ पाणी प्रथमतः येताना आपल्याला पाहायला मिळते. नंतर त्या ठिकाणी पिवळसर पाणी किंवा घट्ट पाणी त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते किंवा जास्त प्रमाणामध्ये पांढरट शेंबूड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यासोबतच त्यांच्या बॉडीचे जे काही टेम्परेचर आहे तर ते 104 ते 106 फॅरेनहाइट पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या या पशूंमध्ये त्यांना कफ होण्याच्या समस्या पाहायला मिळतात, की ज्यामुळे त्यांच्या छातीमध्ये घरघर आवाज येणे, त्यांना वारंवार शिंका येणे, तर यांसारख्या समस्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच आपल्या या पशूंच्या शरीरामध्ये सुस्ती येणे, त्यांना उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी त्रास निर्माण होणे, खास करून आपले जे लहान करडं कोकरं असतील तर त्यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी या समस्या आपल्याला उद्भवल्या तर त्यांना चारा खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी दूध पिण्यासाठी समस्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शरीरामध्ये सुस्ती आलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. त्यासोबतच त्यांची रोगप्रतिकार शक्ती त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्यांच्या नाकामधून पाणी येत असेल तर त्या ठिकाणी काही वेळा त्यांच्या डोळ्यामधून सुद्धा घाण येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. मित्रांनो, या जर समस्या त्या ठिकाणी आपल्या या पशूंमध्ये उद्भवल्या तर पुढे चालून नंतर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये न्यूमोनिया होण्याचे जे काही चान्सेस आहेत तर ते देखील जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा वापर कशा पद्धतीने आपण करायचा, की ज्यामुळे आपल्या पशूंना या ज्या समस्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होईल. या औषधाचा आपण डोस कसा व किती द्यायचा, की ज्यामुळे आपले पशु लवकरात लवकर त्या ठिकाणी ठीक करण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, एन्ड्रोडॅक BHS हे जे औषध आहे तर ते प्रामुख्याने आपण आपल्या पशूंसाठी किंवा आपल्या पोल्ट्रीसाठी त्या ठिकाणी वापरू शकतो. मित्रांनो, या एन्ड्रोडॅक BHS या औषधामध्ये आपल्याला 2 प्रकारचे घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला एन्ड्रोफ्लॉक्सासिन आणि ब्रोमोहेक्सिन यांसारखे 2 घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आपण या एन्ड्रोफ्लॉक्सासिनचा ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये किंवा त्यांना या औषधाचा त्या ठिकाणी वापर करतो, तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारा जो काही जीवाणू संसर्ग आहे, तर त्याच्याशी लढण्यासाठी या एन्ड्रोफ्लॉक्सासिनचा त्या ठिकाणी आपल्याला वापर चांगला होतो. तसेच या औषधामध्ये आपल्याला जे ब्रोमहेक्सिन दिलेले आहे, तर हे एक आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारा जो काही कफ आहे, तर त्याला पातळ करण्यासाठी किंवा त्याला आपल्या पशूंच्या शरीरामधून बाहेर टाकण्यासाठी कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते.
मित्रांनो, या 2 औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट हे देतो. यामध्ये खास करून आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा आपले पोल्ट्री असतील किंवा आपले इतर कुठलेही पशु असतील, तर त्यांच्यामध्ये जर त्यांना श्वसनासंबंधित कुठल्याही समस्या असतील, त्यांना श्वास घेण्यासाठी समस्या पाहायला मिळत असतील, त्यांच्यामध्ये सर्दीच्या समस्या असतील, त्यांच्यामध्ये कफ झालेला असेल, त्यांच्यामध्ये जर आपल्याला घरघर आवाज येणे असेल किंवा त्यांच्या नाकातून शेंबूड वगैरे येणे असेल, तर यांसारख्या समस्या जर आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील, तर आपण या एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना तात्काळ त्या ठिकाणी चांगले फायदे या औषधाचे त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, एन्ड्रोडॅक BHS हे जे औषध आहे, तर ते आपल्या सर्व प्रकारच्या पशूंसाठी सेफ आहे. यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील, आपले गाभण पशु असतील, आपले लहान करडं कोकरं असतील, तर या सर्वांमध्ये अगदीच सेफ आहे. या औषधाचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्रांनो, एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा वापर करताना आपण कमीत कमी 3 ते 5 दिवस दररोज याप्रमाणे या लिक्विडचा आपल्या या शेळ्यामध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी वापर करणे खूप गरजेचे आहे. कारण यामध्ये एक जे अँटिबायोटिक आहे, तर त्यामुळे आपण कमीत कमी 3 ते 5 दिवस दररोज याप्रमाणे आपल्या पशूंना त्या ठिकाणी या औषधाचा वापर करू शकतो. मित्रांनो, एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा डोस देताना आपण 10 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे आपण आपल्या शेळ्या, मेंढ्या किंवा आपल्या लहान करडा कोकरांना देऊ शकतो किंवा आपल्या पोल्ट्रीमध्ये सुद्धा आपण या औषधाचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, एन्ड्रोडॅक BHS हे जे औषध आहे, तर ते आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील, तर त्यांच्यामध्ये होणारे सर्दी, खोकला, कफ किंवा त्यांच्यामध्ये न्यूमोनियाच्या समस्या असतील, तर या सर्व ठिकाणी आपण या औषधाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो. सोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मास्टायटिसच्या समस्या असतील, मेट्रायटिसच्या समस्या असतील किंवा त्यांना लघवी संबंधित कुठल्या समस्या असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, हे जे औषध आहे, तर ते लवकर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये शोषले जाते आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्याचा जो रिझल्ट आहे, तर तो देखील आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपन करत असताना आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना होणारे हे जे काही आजार आहेत, यामध्ये सर्दी, खोकला, कफ असेल किंवा इतर कुठलेही आजार असतील, तर त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करणे हे खूप गरजेचे असते. त्यांना जर आपण तात्काळ त्या ठिकाणी औषधांचा वापर केला किंवा कुठल्याही प्राथमिक ज्या काही आपल्या उपचार पद्धती असतील, तर त्यांचा त्या ठिकाणी वापर केला, तर त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळत असतो. मित्रांनो, आपण ही बॉटल जर आपल्या त्या ठिकाणी गोठ्यामध्ये ठेवली, तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. यांसारख्या अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला आपल्या या पशूंमध्ये नेहमीच पाहायला मिळत असतात. तर त्यामुळे आपण आपल्या गोठ्यावरती या एन्ड्रोटॉस BH असेल किंवा इतर कुठलीही औषध असेल यासारखे, तर ती त्या ठिकाणी नक्कीच आपल्या गोठ्यावरती अवेलेबल ठेवा. कारण कधीही आपल्याला त्या ठिकाणी या औषधांची गरजही पडू शकते. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जर तात्काळ त्या ठिकाणी या औषधाने किंवा इतर कुठल्याही औषधांचा त्या ठिकाणी उपाय योजना या केल्या, तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही मृत्यू आहेत, तर ते टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये आपली वाटचाल योग्य दिशेने करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगली मदत ही त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण शेळी मेंढी संगोपन करत असताना या ज्या बेसिक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. आपल्या या पशूंमध्ये त्यांना होणारे हे जे छोटे-मोठे आजार असतील, तर त्यांना सुद्धा लवकरात लवकर ठीक करणे हे खूप गरजेचे आहे. कारण त्याकडे जर त्या ठिकाणी दुर्लक्ष झाले, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचा मृत्यू होण्याचे सुद्धा आपल्याला धोके हे उद्भवू शकतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील, तर त्यांच्यामध्ये आपण एन्ड्रोडॅक BHS या औषधाचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याचा डोस कसा द्यायला पाहिजे, त्या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.